नमस्कार मंडळी, मी सीमा पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत बनाना चिप्स। अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच सांगणार आहे। मला ही पहिल्यांदा खूप अवघड वाटायचं, पण करून बघितल्यानंतर वाटलं की सोपंच आहे। तर त्यासाठी इथे मी काही कच्ची केळी घेतलेली आहे। आता कच्च्या केळींचा आपल्याला साल काढून घ्यायचे आहे। तर साल काढण्यासाठी काय करायचं आहे की केळीवर उभे 3 छेद मारायचे आहेत सालीवरती। त्याच्याने काय होतं की साल पटकन निघण्यास मदत होते। जर आपण छिलट्याने वगैरे छिलट्याच्या चम्मचने वगैरे साल काढायचं म्हटलं तर खूप वेळ जातो, ते खूप वेळ खाऊ काम आहे। तर या पद्धतीने मी साल काढला तर पटकन होऊन जातात। तर अशा प्रकारे आपल्याला बटाट्याचे चिप्स पाडण्याची जी किसणी असते ती किसणी लागणार आहे। आणि ते एका ताटामध्ये मी सोलून घेतलेली केळीसुद्धा ठेवलेली आहेत। आता आपल्याला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला हे चिप्स पाडून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता मी किसणी सरळ कढईवर धरलेली आहे व पटापट आपण चिप्स पाडून घेणार आहोत। जर हे चिप्स आपण चिरून बाजूला परत एक एक सोडत बसलो तर खूप वेळ जातो आणि कच्ची केळी असल्यामुळे हे एकमेकांना चिकटून बसण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे काय करायचं की सरळ किसणी कढईवर धरायची आणि कढईवरच गरम तेलामध्येच तळून घ्यायचे आहेत। आता हे छान कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत। सेम याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा वेफर्स तळून घेत आहे। जर उपवास असतील किंवा इतर लहान मुलांना सुद्धा हे पौष्टिक आणि घरच्या तेलामधील बनवलेले वेफर्स तुम्ही नक्की देऊ शकता आणि खूप किचकट असं काम नाही आहे, खूप सोप्या पद्धतीने होऊन जातं आणि फ्राय करताना पण खूप वेळ नाही लागत, 1-5 मिनिटांमध्येच कुरकुरीत होऊन येतात। आता जर तुम्हाला लांबट वेफर्स हवे असतील तर केळी अशी उभ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही चिप्स पाडून फ्राय करू शकता व तुमच्या आवडीनुसार याला टेस्ट देऊ शकता। आता इथे मी उभ्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला करून दाखवलेलं आहे। आता हे सुद्धा आपण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता फ्राय करून घेतलेल्या वेफर्सना आपण सेंधा नमक मी इथे वापरलेला आहे, थोडासा चाट मसाला, हे दोन्ही आपण लावून छान मिक्स करून घेणार आहोत। जर तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटही लावू शकता। आता इथे मुलांना वगैरे जर खाण्यासाठी देणार असाल तर काळं मीठ किंवा सेंधा नमक या दोन्हीपैकी एक आणि थोडासा चाट मसाला लावून हे मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत व एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे। आता इथे बघू शकता मी मसाले लावून छान मिक्स करून घेतलेला आहे। सेम याच पद्धतीने तुम्ही तिखट आणि मीठसुद्धा टाकून छान तिखटसुद्धा वेफर्स याची बनवू शकता। मी जे उभे काप करून घेतले होते त्या वेफर्सना तिखट आणि मीठ लावलेलं आहे। तर अशा प्रकारे लावून आपण मस्त असे केळ्याचे वेफर्स अगदी घरच्या घरी पौष्टिक असे बनवू शकतो। खूप वेळ खाऊ काम नाही आहे, झटपट होतात। तर एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।